सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी आज ही आहे माझी शनिवारची सकाळ, म्हणजे सॅटर्डेची सकाळ. आणि सॅटर्डेला सुट्टी असल्यामुळे मी बाहेर फिरायला जायचं ठरवलं होतं. पहिलं तर मी मावशीच्या घरी जाणार होती, पण त्याच्या आधी मला अजून एक ठिकाणी जायचं होतं ठाण्यामध्ये, जिथे जायला मी कधीपासून वाट बघत होती. सो मी जाणार होती ठाण्याच्या ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये, जिकडे जाऊन भरपूर लोकांनी मला तिथून चांगले रिव्ह्यूज दिले आहेत की खूप छान आहे, एकदा जाऊन ये. सो तो एक्सपिरियन्स चांगला आहे. तर हे मी आता डोंबिवली स्टेशनवरून निघाली आहे ठाण्याच्या ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये. फास्ट ट्रेन पकडून जाणार होती. सो हा थोडंसं डोंबिवली टू ठाण्याला जाताना हा थोडंसं रस्त्याचं थोडंसं शूट केलेलं आहे मी तिकडे. सो या, आय एम ऑन माय वे टू ग्रँड सेंट्रल पार्क ठाणे. सो ट्रेन पकडली आहे. सो ट्रेनमध्ये किती मजा येते माहिती आहे तुम्हाला. आणि मेजरली म्हणजे ही फास्ट ट्रेन आहे. सो फास्ट ट्रेनमध्ये तर अजूनच मजा येते, कारण वाराच वारा. सो दॅट्स एन्जॉयमेंट. ठाण्याचं तलावपाली एरिया तुम्ही इकडे बघू शकता, कारण माझी बस तिकडून जात होती. सो जो बसचा रूट होता, मी ॲक्च्युली ठाण्यावरून बस केली होती कोळशेतसाठी, आणि एकदम मिनिमम चार्जमध्ये AC बस होती, व्यवस्थित बसायला वगैरे होतं. सो मी बसमधूनच हे शूट करते आहे या. सो हे अजून एक स्टॉप होता त्या बसचा. सो मी ते शूट करत होती. आणि ही माझी बसची जर्नी आहे. तुम्ही बघू शकता, या सगळे दुकानं वगैरे आहेत साईडला. आणि मी असं विचार केलेला की आधी इथे जाऊया, मग त्याच्यानंतर माझ्या भाच्याला भेटायला जाऊया. पण मला इथे थोडा टाईम जास्तच गेला, म्हणून मी म्हटलं की नेक्स्ट टाईम, बेटर लक नेक्स्ट टाईम. सो हे तुम्ही बघू शकता की ग्रँड सेंट्रल पार्कच्या जवळ मी आली आहे. मी त्या स्टॉपवर उतरलेली. इतकं अप्रतिम आहे तिकडे, अमेझिंग. म्हणजे तुम्ही गेल्यावरच मग तिकडची वाईब्स जी असते ना, खूप चांगली भेटते तुम्हाला. सो खूप बरं वाटतं तिथे जाऊन. सो हा तिकडचा एंट्री पॉईंट आहे, जे मी इकडे दाखवते आता. हा एंट्री पॉईंट आहे. आणि ह्याच्या पुढे जाऊन तिकीट विंडो आहे. सो तिकीट विंडोकडे जाऊन पहिले तिकीट काढायचं आहे. आणि त्यांनी मला कॅमेरा तिथे आत अलाव केलेला नाही. सो कॅमेरा 150 रुपीज देऊनही अलाव करत नाही. DSLR, नॉर्मल मोबाईल फोन इज अलाउड देअर. सो हियर आय एम शोईंग यू द एंट्रन्स ऑफ ग्रँड सेंट्रल पार्क, विच इज सिच्युएटेड इन ठाणे. अँड इट इज त्याचा मॅप मी आधीच तुम्हाला दाखवलेला आहे. सो तो मॅप आहे त्याचा. आणि बरेचसे असे तिकडे वेगवेगळे प्लेसेस आहेत, जिकडे लहान मुलांसाठी एन्जॉयमेंट करायला किंवा खेळायला भरपूर तिकडे हे आहे. आणि जेव्हा मी म्हणजे सुविधा आहेत. आणि जेव्हा मी आत गेली ना, मला एकदम लहानपणी मी एकदा रामोजी स्टुडिओला गेली होती. तो रामोजी स्टुडिओमध्ये जसे लॉन होते किंवा तिकडे जशी गोष्टी होत्या, मला तो फील आला अचानक तिकडे. आणि अजून एक जागेची मला आठवण आली. खज्जियार म्हणून जागा आहे, जी आय थिंक समहाऊ, आता मला आठवत नाही, पण आसाम किंवा त्या साईडला असावी. दार्जिलिंग, आसाम, म्हणजे नॉर्थ साईडला असावी. मला अचानक त्या ठिकाणाची पण आठवण आली, कारण तिकडे पण मला असाच फील आलेला. आणि तिथे ॲक्च्युली स्नो कवर्ड माउंटन्स होते आमच्या मागे. इथे स्नो कवर्ड माउंटन्स नव्हते, पण मला फील तोच आला जेव्हा मी इथे गेली तेव्हा. ते तुम्ही बघू शकता की इथे ती फुलं पण तशाच टाईपची आहे. भरपूर व्हेरायटीजचे फ्लावर्स आहेत. आणि जे कोणी फ्लावर लवर असेल, प्लीज डू विजिट. जे कोणी नेचर लवर असेल, प्लीज डू विजिट. खूप छान जागा आहे आणि पीसफुल आहे. सगळ्यात मेन म्हणजे पीसफुल आहे. यू डोंट फाइंड एनिथिंग लिटर्ड ओवर देअर. यू डोंट फाइंड एनी रबिश ओवर देअर. तर या, अँड इट गिव्स यू द फील ऑफ लिव्हिंग इन अ ॲक्च्युअल फॉरेन कंट्री. म्हणजे असं आपल्याला वाटतं की आपण फॉरेन कंट्रीमध्ये आलो आहे की काय, बिकॉज इट चेंजेस युअर होल व्ह्यू. तुम्ही मागचा व्ह्यू बघा फक्त की कसं आहे. सो यू फील लाईक यू आर ॲक्च्युली लिव्हिंग इन अ फॉरेन कंट्री. बट वेन यू कम आउट यू रिअलाइज की नो, इट्स द सेम सिटी दॅट आय लिव्ह इन. सो ठाण्यामध्ये सिच्युएटेड आहे. तर कोणी ठाण्याच्या जवळपास राहत असतील तर प्लीज जाऊन हे विजिट करा. फुल ग्रँड, एकदम ग्रँड व्ह्यू देतं हे. जसं आता मी या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला, पूर्ण व्ह्यू तसा आहे. ओके. आणि ह्याच्यानंतर हा एक ब्रिज होता, जो क्रिस क्रॉसिंग होता. आणि तो ब्रिज पण अमेझिंग होता. आणि भरपूर लोक तिकडे येऊन फोटो काढत होते.
आणि दोन्ही साईडला बिल्डिंग्सनी कवर्ड आहे, प्लस मध्ये फाउंटन आहे. त्याच्यामध्ये फाउंटन आहे, तो फाउंटनचा व्ह्यू. आणि सनसेट तर आपला फेवरेट आहे, कारण सनसेट सोडून कसं चालेल. आणि हे मी ओव्हरऑल व्ह्यू दाखवण्यासाठी मी पूर्ण शूट करते आहे. आणि मध्ये कोणीतरी तिकडे बोललं की क्रोकोडाईल्स म्हणजे ते मस्करी करत होते. बट आय थॉट अरे क्रोकोडाईल्स पण आहे, बट इट वॉज नॉट देअर, दे वर जस्ट किडिंग. So it was there are no crocodiles there, so don't feel like there is one. We are not at Powai to look at crocodiles, so there is no crocodile over there. आणि हे जर म्हणाल तर ही माझी मस्ती बघा. कोणी नाही आहे फोटो काढायला, मग माणूस काय करणार शेवटी, आता असाच फोटो काढायला लागेल. सो खाली ठेवलेला आहे आणि टायमर लावून व्हिडिओ काढतोय, टायमर लावून माणूस फोटो काढतोय. ह्याचे फोटोज आणि काही अजून थोडे व्हिडिओज ब्रेक अपार्ट करून तुम्हाला बघायला पण मिळतील माझ्या ह्याच्यामध्ये इंस्टाग्राम पेजवरती. हे पूर्ण फॉरेनचा फील देतोय बघा. हा जो बेंच आहे आणि ह्याच्या आजूबाजूचा जो लुक आहे, असं वाटतंय की लिटरली मी फॉरेन कंट्रीमध्ये बसली आहे. आणि जेव्हा मी इथे फिरून पण आली तेव्हा माझ्या भावाने मला सांगितलं की तो न्यूयॉर्क सिटीचा फील देतो. तो जो काय पार्क आहे दॅट इज कॉल्ड न्यूयॉर्क सिटी पार्क. इट गिव्स यू द फील ऑफ न्यूयॉर्क सिटी. आय डोंट नो वाय ही सेड दॅट, बट ही रिअली सेड दॅट. आय डोंट नो. हां, हे जेव्हा मी निघाली तिकडून तेव्हाचं हे शूट केलेलं आहे. त्यामुळे तेव्हा सगळ्यात ते लाईट्स लावल्या होत्या त्यांनी. तर अंधाराच्या आधी गेलात तर चांगलं आहे, कारण अंधार एकदा म्हणजे पडायला लागला किंवा संध्याकाळ व्हायला लागली की मग तिथे जाण्यात काय अर्थ नाही. सो रीचिंग हिअर ॲट 5 o'clock इज अ पॉईंट, मेक्स अ पॉईंट. आणि इतकी क्लीनलीनेस आहे, इतकं पीसफुल आहे, आय कॅन टेल यू. खूप चांगलं. जर नेचर लवर असाल, जर पीस लवर असाल तर ही जागा खूपच चांगली आहे. आणि फाउंटन्स वगैरे सुद्धा आहेत, सो ते बघूनसुद्धा मजा येते. नंतर येताना आम्हाला ह्या लेडीनी घरी सोडलं आहे, म्हणजे ठाणा स्टेशनला सोडलं आहे. सो for the first time in my life I had sat in a rickshaw which was driven by a lady driver. So that was also one of the experiences. And she charged just 50 rupees per seat. Thanks for watching.